लग्नाच्या वेळी काढला तो. नाही लग्नाच्या वेळी काढला तोच. बाजूला ग काय 100 मीटर तोरण बाजूला ठेव. ते अजिबाजी खेळायचं ते तू हे काय घातलं इथं गोटी टाकली ना तर हा कॉर्नर परफेक्ट लागेल तिने. 2 द्या 2 नाही जास्त द्या जरा. ते इकडचे कसे लावणार मग इकडे नाही डायरेक्ट पण असं हे करू शकतो. ते निघायला नको. हातोडी नाही आणली बाबा हातोडी. बाबा हातोडी ऐक ना तात्पुरता अडकवलं हातावर होतं सुटणार तिकडे बघा पण इकडनं कसं कर परत राहू दे. उलटाला केलंय कारण ह्याच्यात हातोडी आहे. पाणी गळतंय तुझं घाम बघ कसा गळतोय तो. ऐक ना तिकडे नको आधी घेऊ कारण तिकडची भिंतच आहे ते राहू दे. इकडचं हे आपलं फील होणं गरजेचं आहे. आणि मग इथे राहलं पाहिजे आपल्याला. डायरेक्ट हे असंच कर. हे बघ इथे 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 डायरेक्ट नाही करते हे फक्त पटापट फक्त हात लाव ना अंकिता. मी काय नाही केलंय त्याला फक्त हात लाव पटापट. तू केलंयस असं दाखव ना पटापट सगळं. लाव ना पटापट हात लाव. हात लाव पटापट. आम्ही प्रत्येकाला लाव म्हणजे खेळा लावलाय सगळं. ए तू हातोडी हातात घेऊन एकदा हे कर. अर्ध डेकोरेशन झालं बाबा. आता माटवी यायची आहे आणि मग बाकीचं काम. घाम आला हो कामगार. हा आमचं हे राहतं घर 100 वर्षापेक्षाही जुनं आहे. त्यामुळे पूर्ण मातीचं घर आणि त्याला प्लास्टर केलेलं आहे. देवखोलीचं स्ट्रक्चर तुम्ही बघाल तर एक उंचवटा तुम्हाला दिसतो कारण गणपतीची मूर्ती ही मातीच्या एका चौकोनी उंचवट्यावरतीच असली पाहिजे असं कोकणात असतं. त्यामुळे तसा तो मातीचा एक चौकोन असा बांधलेला आहे. त्याच्यावरतीच गणपतीची मूर्ती असते आणि वरती ही माटवी असते. आता ही माटवी आम्ही आत्ता सैल लावली आहे. थोड्या वेळाने आम्ही त्याला व्यवस्थित घट्ट करू. तर माटवी यासाठी असते कारण पूर्वी डेकोरेशनचं हे जे आता आजूबाजूला हे सगळं असं काही मिळायचं नाही. त्यामुळे माटवीवरती वेगवेगळी जंगलातली फळं फुलं आणून त्या ह्याने जे ह्या सीझनमध्ये मिळतात त्याने ती माटवी सजवली जायची आणि त्या पद्धतीने ते एक डेकोरेशन कोकणात असायचं. त्यासाठीची ही आहे माटवी. आणि ही माटवी पण आमच्याकडे जी आहे ही खूप जुनी आहे. म्हणजे आता त्याला वरून थोडेसे तडे वगैरे गेलेत पण आम्ही त्यालाच मेंटेन करून तीच जुनी जी आहे माटवी तीच आम्ही तशीच ठेवतोय. तर ही तेव्हा केलेली कलाकुसर आहे आणि आत्तासाठी एवढंच. आम्ही आता बाकीचं डेकोरेशन उद्या करणार आहोत. गुड मॉर्निंग गाईज. तर आज हरतालिकेची पूजा आहे. काल आम्ही थोडं डेकोरेशन करून घेतलं होतं. आज सकाळी मी उठले आता पूजा वगैरे होईल. त्यानंतर आम्ही उरलेलं सगळं डेकोरेशन आज पूर्ण करणार आणि आज मग आराम करणार. नेहमी हरतालिकेच्या पूजेसाठी आईच कायम सकाळी उठायची. मी पण उठले. माझं लग्न झालं ना आता उठायचं लागतं सकाळी सकाळी. काय करतलं. मोठे मोठे झाल्यात ना. कुठे इकडे कुठे कर्जतवाले ते आम्ही कर्जतला जाणार. बाबू दो 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 बाबू दो पण दो दो झोपा झोप. हा बरं माझं लक्षात येईल तुझं चालू सगळं. काय बाबू बाबू ओ बाबू आणि सुपर खेळायला दिसते त्याला. मम्मी एकच हो मम्मी काय सांगते मी नेसले मग चालेल. थोडस चुकलंय इकडे काय काय ठीक. मी साडी न्या बाबा न्या बाबा फोन न्या सोबत न्या. काहीतरी लागलं बिगलं गणपतीचं मी स्वतः साडी नेसली आणि काहीतरी सुटलंय पण ते कळत नाहीये तसं. ठीक आहे अंकिता प्लीज सांग मी साडी कशी नेसली आहे. प्लीज मला मेसेज करून सांग. कारण अशा पद्धतीची साडी मी पहिल्यांदाच नेसले आणि कुणालने मदत केली मला थोडीशी आहे.
ते सत्य प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठनमंबराय दिव्याय च नमः शिवाय शिवाय नमः उमामहेश्वराभ्यां नमः होय. ओम शांती शांती शांती. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. लग्नानंतरचं माझं पहिलं हरितालिका व्रत आहे आणि हरितालिका व्रताबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल की हरितालिका व्रत का करतात. त्यामागचं कारण असं आहे की पार्वती मातेने भगवान शंकरांना आपला पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं. त्यांना भगवान शंकरावरती खूप प्रेम होतं आणि आईवडिलांचा विरोध होता, त्यामुळे लग्न होणार नव्हतं. अशा वेळेला त्यांच्या मैत्रिणींनी म्हणजे सखींनी त्यांना मदत केली होती आणि त्यानंतर त्यांनी हे व्रत केलं होतं, निर्जलीय उपवास केला होता आणि त्यामुळे शंकर भगवान प्रसन्न झाले होते आणि त्यानंतर त्यांचं प्रेम बघता आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला होता. त्यामुळे इच्छित वर मिळावा आणि आपल्या मनासारखं सगळं व्हावं यासाठी अविवाहित मुली हे व्रत करतात आणि विवाहित मुली या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपला संसार खूप सुखाचा हो यासाठी हे व्रत करतात. शुद्ध पक्षे तृतीयांतिथौ मंद भौमवासरे अद्य आंतर कृतानि च तानि तानि विनक्षन्ति प्रदक्षिणान् पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभाव. आता आमचं फास चाललेलो असं ना असं नसं पण पहिला तर ह्या मनाचा लागतं. अजून तो कुठला तरी भलताच हे ओढलाय. आधी घुमको लावला. तर आता आम्ही जातोय मालवणला आणि जाऊन आम्ही माठवीचं सामान खरेदी करणार आहोत. मस्त तिकडून बाजूने मागून मुद्दामून गेली अशी शानपणा. गणपतीच्या आदल्या दिवशी मालवणचा जो बाजार आहे खूप बघण्यासारखा असतो, मस्त वाटतं सगळं तिकडे. तर आता आपण लवकर पोहोचूया, नाही तर सगळं ते संपलेलं असेल आणि आपण बाजार साफ करण्यासाठी आपण पोहोचू. कारण माझ्याकडे 500 रुपयाचे आहेत, मला कॅश हवी म्हणून वावन मुद्दामून फुटेज खाते, मुद्दामून फुटेज खाते. 500 रुपयेच काढेल, माहिती आहे कॅमेरा चालू आहे. कळत नाही तुझी दुश्मन प्राजक्ता होती, तुझी गाडी माझ्याकडे कशी घसरली. आता तिने मला पैसे दिलेत, आता तू त्याला पैसे दे. तुझी मस्त चलती राहणार आहे ना. तिने मस्त पैसे दिलेत मला. ह्याची दुश्मन प्राजक्ता होती, याची गाडी माझ्याकडे कशी घसरली मला तेच समजत नाही. तो म्हणतो प्राजक्ताने पैसे दिले त्याला. आता आम्ही चाललोय कुठे? गावाला. गावात जा तुम्ही. तसं नाही आपण केलेलं ते. काय केलं? आता आम्ही चालले गावाला. आता आम्ही चाललोय गावाला. ही कृतिका, तुझ्या रे ऋतुजा. कृतिका जाम सांडे. आता जाऊन आम्ही माटवीचं काल आम्ही थोडं डेकोरेशन केलंय. आता उरलेलं डेकोरेशन साठी काय काय 50% डेकोरेशन झालेलं आहे. 50% बाकी आहे, पण ते 50% वरतीच सगळं आहे. त्याच्यामुळे असं ते मस्त ती माटवी सजवायची आणि ते सगळं करायचं आहे आणि कुणाल त्याच्यासाठी मदत करतोच आहे. तर आता माझा उपवास आहे, मला जरा आराम करू दे. फोन कर ग. ह्या दिशेला नाही येत माझे बाबा. फोन कर. फोन कर. बघा आमची गाईज, गाईज आहे. तू गाईज, थ्री गाईज. प्रतीक आणि यशवंत कर्जतला जाणार आहेत. मी इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केली होती. आई म्हणाली मांजरांना घर शोध ग, तर एकाने घेतलंय तर आईने त्याला सांगितलं 2 न्यायचे. प्रतीक हा बाबा, प्रतीक आहे, मी नाव ठेवलं याचं प्रतीक. असं काय नसता बाबा. हे नका गपास. हा तुम्ही निरफणच काढा, मका होय निरफणच इकूक पण होय असत. किती असत फणस?
उपाय ते बघा ते बघा इयरफोनचा गिरायक लय असं आमच्याकडे दुकानात ठेवले असते. आमचं झाड बघ केवढं मोठं आणि किती पण असेल. पण प्रॉब्लेम असा आहे की मी पोचणार नाही. बऱ्याच जणांनी दिलेली ऑर्डर, कोणी दिली ना तर बघते डायरेक्ट पोहोचवते. असं काय एवढं जवळून नको रे गहू. मला फक्त आता जाताना सासरी न्यायला द्या एक. त्यांच्याकडे नाही करता येत आणि मला ते आता मी कधी आयुष्यात केला नाही पण मला करायला लागेल. मग भाजी करून नेऊ. सगळं संपणार सगळं. अगं पण ड्रायव्हरच आपला आलेला नाहीये तर आपण कसं जाणार बाळ. शिवाय ती पण आळमी कुठे आडमी. अरे ताई नाही माझा असिस्टंट. गुड्डी काय रे तोंडलं तरी दिसू दे. दिसत नाही आम्ही उतरू ना त्याच्यानंतर तू सरळ जाऊन पुढे थांब कुठेतरी जिथे लोक तुला ओरडणार नाही तशा ठिकाणी जाऊन थांब. बरी काढायची बिग बॉसची सेकंड चांगली दे मला काढून सगळीच चांगली आहेत मला सांगा चांगली एवढी. हा इकडे आहे. किती होईल आता 4 होईल. बरी दी बरी ठीक आहे बरी ही हातीची दोन्ही पण बरी. ही एक गव्हाणी आहे का आता जाऊन काय प्लॅन. आता मांड 8वीचं करूया. करून टाकूया म्हणजे जेवून झोपायला मग. जेवून तुम्ही माझा उपवास आहे ना यार कुणाल. पण तेव्हा नाही जेवू शकत. आज रात्री पण नाही जेवू शकत. रात्री पण नाही म्हणूनच म्हटलं ना मी उद्या मला अजिबात डिस्टर्ब करू नका. मी जाम झोपणार आहे कधी उद्या. जेवण घेतला ले बाबूला घेतला ले. बाबू कर्जतला जायचं आपल्याला माहितीये ना. काय करतोयस कुणाल असं माझ्या हातांना करतोस तसं केलंस ते आता. झोप असं झोप. थांब बाबू थांब त्याला मी घालतो. झोप तुला मी बोलत होते झोप माझं पण कसला काय चित्र काढ तो काय चित्र काढणार कसला. नाव काय रे तुझा. आडनाव काय. कांबळी. अच्छा कांबळी मोबाईल आवडतो. कितीला गणपतीत मजा येते की नाही. खायच्या शाळेत रे तू देवबा हायस्कूल. खायचे सर वर्ग शिक्षक कोण. वर्ग शिक्षक मिस्त्री सर. आता किती दिवस सुट्टी. सुट्टी किती दिवस. 6 तारखेला जायचं म्हणजे 11 दिवस सुट्टी आहे. तू 5वी चांगला बरं त्यांना. तुमचा गणपती किती दिवस. 11 12. मजा करतेस म्हटलं. तो बघ बाबांनी पेपर दिला तर. विराट कोहली आवडतो वाटतं काय रे. कांबळीचा मुलगा तो तसाच दिसतो बघ चेहऱ्यावरनं. मला नंतर असं वाटलं बाहेर खेळताना बघतो. कळलं तुला. ती बहीण आणि बाबू कमी. हा आता काही निघतलो वाजले किती. बाबू भेटला पेपर. हो आता हे सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे माटवीला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बांधणं. आणि त्याच्यात सुद्धा विचार करायला लागतो की हे जे सुपारी किंवा मोठी फळं आहेत ही बाजूला बांधावी लागतात कारण
ती नंतर काही दिवसांनी पिकतात आणि त्याच्यानंतर मूर्तीवरती ती पडू नये, मूर्तीला काही होऊ नये यासाठी ते सांभाळून सगळ्या गोष्टी या बांधाव्या लागतात. आणि हे सगळं करायला माझा गोड नवरा मला खूप मदत करतोय आणि आम्ही हे सगळं आज पूर्ण करणार आहोत आणि आजच गणपती आणून इथे ठेवणार आहोत, जेणेकरून सकाळी लवकर पूजा चालू होईल. पूजा वगैरे सगळं झालं की आम्हाला लगेच अलिबागला जायला निघायचं आहे, कारण सासरचा सुद्धा गणपती आहे, त्यामुळे लगेच आम्हाला निघायचं. आता इथे हे बोलायला खूप सोपं वाटतं की देवबागवरनं आम्हाला लगेच अलिबागला जायचं आहे, पण 600 किलोमीटरचं डिस्टन्स आहे जे आम्हाला काही तासात पूर्ण करायचं आहे. इधर हाँ इधर ओके इधर भी जाती हूँ. माँ को दिखा. माँ माँ लाइटिंग मी केली गाईज. लाइटिंग 1 2 3. गाईज चल म्हशीज चल. त्यांना कुठे जमतं, त्यांना कुठे जमतं ते दांडा हात लावता हातगाडीवाले हे गणपतीला आणू देत. रस्ते इथपर्यंत आणलं ना तरी इथून खाली आणायला मी त्या ह्यांना पण सांगते, त्यांना घेऊन येते सोबत, त्यांना सांगते इथून हातगाडीने येऊ देत, पुढे मग हे करते. बाकी हा पण आहे, बाबा पण आहेत. चलो तुम्ही रेडी राहा, आम्ही येतो बाप्पा घेऊन. पहिलं उजव्या बाजूला जाऊन द्या, तुम्ही हातगाडी बघू शकता, त्याला सांगू नये. काय बाई तू बोलते. तुम्ही कधी दिलात? मी कधी माझी चौथी घे. अच्छा काका आर्ट डिरेक्टर आहे का सेट वगैरे? तेवढीच सांगते तुम्हाला मी. आपली एवढीच असते. नाही इथली नसते, घरची. हा इकडे बाबा डेंजर. तरी यावर्षी छोटी असेल हे का हा छोटी असली ती असते. आमची इथे गणपतीची मूर्ती ही खूप मोठी असायची आणि खूप धिप्पाड अशी असायची, पण यावर्षी मी मूर्तीचं जी उंची आहे ही गेल्या वर्षी पण कमी केली होती, ह्या वर्षी अजून थोडी कमी केली. याचं कारण म्हणजे उचलण्यासाठी तेवढी माणसंही नसतात आणि ते सोपं व्हावं आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्हाव्यात त्यासाठी. विसरली दरवर्षी बाबा पण ह्यावेळी विसरली. तर दरवर्षी मी काय करायचे की काकांना आणि मी सांगून ठेवलं होतं की बाबा जे काही मूर्तीचे पैसे देतील, जे काही पाट्यावर ठेवतील ते घ्या आणि काय असेल मूर्तीसाठी काय देण्याचं असेल तर ते मला सांगा, कारण जुन्या लोकांना कन्व्हिन्स करणं की आता ह्या गोष्टीसाठी एवढे पैसे लागतात हे खूप कठीण होतं. पण गेल्या वर्षी मी बिग बॉसमध्ये असल्यामुळे माझं भांडं फुटलं आणि बाबांना ती गोष्ट कळली, त्यामुळे यावर्षी त्यांनी स्वतःच एक स्टँड घेतला. देखात सांगा आता त्यांना कळलं. आता त्या का हळूहळू गणपती पासून त्याच्या कानात काय ते सांगा त्यांना. काय चाललंय त्यांना कळलं. मला म्हणतात असं नको करू, मला सांगायचं. म्हटलं मग तुम्ही द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. त्याची इच्छा नाही विचारलं ना त्यांनी, विचारू दे. हो नाही पण तुम्ही सांगितलं ना त्यांना, पूर्ण सांगा त्यांना.
आम्ही जास्त नाही घेतो तुझ्याकडे आलं त्याच्याकडे सुनाला हा माहित नाही तुमका कोण बोलला त्याच्या बाबतीत. चला चला हा तुमचा 11 दिवस ना. नाही 5 दिवस आमच्याकडे तिथे ती हेमा होती तो हा ती वारली ना. हा पेपर पाहिजे ना पेक्षा डिला रोडचा एरिया छान. जा तसाच जा आणि पहिला गणपती त्याच्यावर हे कर. मूर्तीची उंची ही वाढवावी पण कधी कमी करू नये म्हणजे ते दारिद्र्याचं लक्षण असं वगैरे इकडे समजलं जातं. पण मी ते केलं कारण ते खूप सोयीस्कर व्हावं आणि छान पद्धतीने हा सण साजरा करता यावा यासाठी माझ्याकडे अजून काही पर्याय नव्हता. केलंय तर जमेल ना इथून न्यायला. मग चला जाऊया आपण कशाला वाट बघत बसायची. पकड कुणा नको चल चल हो. आम्हीच लक्षात दिलं. काही बंद. हॅलो माझा फोन हो आम्ही केलं आधीच. होणार आहे त्याच्यात काय फक्त असं करायचं. पुढे आहे का फळी बघा आधी. फळी बघा बाबा पुढच्या साईडने. फळी असं काय बघा नाही मा म्हणजे अजून अजून फिरव येऊ नाही नाही अजून फिरून तीच साईड येणार ताई. तोंड तोंड. आणि मग आम्ही गेलो प्राजक्ताला आणायला. आणि मग प्राजूला गेला आता जाऊ इकडनं जाऊ ते जाऊ. येताना गेलो असतो ना येताना लेट होणार ते झोपणार आपण भेटून पटकन निघू. होणार ना ते. आणि प्राजक्ताला आणायला इथून अर्धा तास रे. कधी पहिली मोठी ना माझा एक मोबाईल घेतला. कधी आलीस तू. शनी आली. मस्त वाटतंय. आता ठेवायला दिना कुणाला असं नसतं करूया. येऊन दे तरी खाली. अरे कसं कसं मामा कसं कसं तू तिकडच्या आणि इकडे मारतोय मला तो खरंच. यो सेम तुझीच कॉपी असं काय फरक नाही. इकडे तू तिकडे तू. देवबागची मूर्ती आसनस्थ करून देवबागचं डेकोरेशन करून आम्ही सहजच मामाकडे गेलो आणि मामा म्हणाला इथे सुद्धा मूर्ती आपण आता आसनस्थ करून घेऊया. माझी आजी होती ना ती नेहमी म्हणायची की बाबी तुझं सगळा चांगला जाताला सगळा चांगला जाताला. कदाचित तिला कळलं असेल की सगळं चांगलं होतं आणि ही तिची इच्छा असावी. मलाही खूप छान वाटलं. परत एकदा कर परत एकदा. नाही ना चल 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 कळलं आम्ही तुला कशाला म्हणतो मामासारखं आहेस तू. चल दिनार टाटा चल मामा. उद्या आहे गणेश चतुर्थी आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार आहोत अलिबागसाठी. त्यामुळे आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. असं काय नाही ते इंडियामध्ये पण भेटतात मिळतात. मराठी मीडियम इंग्लिश मीडियम आता इंग्लिश मीडियम वाला